नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिगूळच्या भाजीचे थालीपीठ। एकदम जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे, टेस्टी आहे आणि हेल्दी आहे। आणि जुन्या बायका ज्याप्रमाणे चिगूळच्या भाजीचे थालीपीठ बनवत असत त्याच प्रमाणामध्ये मी तुम्हाला हे थालीपीठची रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप चविष्ट अशी रेसिपी आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात। तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे, प्रथम मी एक परात घेतलेली आहे आणि आपल्याला एक वाटी घ्यायची आहे मापासाठी पिठाच्या। तर येथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला ज्वारीचे 1.5 वाटी पीठ घ्यायचे आहे। तर आपण हे पिठाचे प्रमाण अगदी बरोबर घेणार आहोत, त्यामुळे अगदीच टेस्टी असे हे थालीपीठ होतात। त्यानंतर आपण चिगूळची भाजी घेतलेली आहे, छानपैकी नेसलेली आहे, बारीक चिरलेली आहे आणि धुतलेली आहे। तर या भाजीमध्ये बारीक मुळ्या असतात, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर येथे मी 2 कांद्याचा यूज केलेला आहे। येथे तुम्ही 2 ते 3 कांदे जास्तही घेऊ शकता, काही फरक पडणार नाही। उलट थालीपीठला चव अप्रतिम अशी येते कांद्याने। तर भाजी छानपैकी बारीक चिरलेली आहे, तर ती आपण छानपैकी पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि हे बारीक चिरलेला कांदाही आपल्याला छानपैकी हाताच्या साहाय्याने मोडून मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारामध्ये। आणि त्यामध्ये काही मसाले घालणार आहोत, जसं की मीठ घालणार आहे। येथे मी 2 चमचा मिठाचा यूज केलेला आहे। आणि त्यानंतर आपण तिखट घालणार आहोत। येथे मी 2 ते 3 चमचे तिखट घातलेले आहे। तिखटच्या ऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा पण यूज करू शकता। आणि 1 चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि लसण भरपूरसा कांडून येथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि लसण आपल्याला घालायचं आहे। आणि सर्व हे इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे सर्व मसाले सर्व पिठाला व्यवस्थितशीर लागले जातील। तर अशा प्रकारे सर्व पीठ मी मिक्स करून घेतले आणि थोडे थोडे पाणी घालत आपण हा डो मळून घ्यायचा आहे। छानपैकी आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे, एकदाच पाणी न घालता अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालतच आपण हा डो मळून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला हा डो घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। घट्ट मळला तरच आपले थालीपीठ छानपैकी थापले जातील आणि कपड्यातून वेगळे होतील भाजताना। तर अशा प्रकारे छानपैकी आपण थिक असा डो मळून घेतलेला आहे। आणि त्यानंतर गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे, तापण्यासाठी तवा ठेवलेला आहे। आणि त्यानंतर कपड्यावरती पाणी घालत डोचा थोडा पोषण घेत आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। तर आपल्याला छोटे मोठे थालीपीठ ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे आपण थालीपीठ थापून घेणार आहोत। येथे मी मोठे मोठे थालीपीठ बनवत आहे, तर मी जास्त पीठ घेतलेले आहे आणि छानपैकी अशा प्रकारे पातळ थापून घेत आहे। तर हे थालीपीठ थोडे जाड पण छान लागतात आणि पातळही छान लागतात। आवडीनुसार आपण जाड किंवा बारीक हे थालीपीठ ठेवू शकतो। तर अशा प्रकारे हे थालीपीठ छानपैकी मी पातळ असे थालीपीठ थापून घेतलेले आहेत। तर पाहू शकता अशा प्रकारे पाणी लावतच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे मध्यभागी होल करून घ्यायचे आहेत। तर हे होल याच्यासाठी करायचे आहेत की आतमध्ये आपल्याला तेल सोडता येते। तर तव्यावरती छानपैकी तेल सोडायचे आहे भरपूर आपल्याला प्रथम, आणि त्यावरती आपण हे थालीपीठ सोडणार आहोत आणि कपडा अलगद असा काढून घेणार आहोत। तर कपड्याला पाणी लावल्यामुळे तो अलगद असा कपडा हा निघून येतो। आणि वरती आपल्याला थोडेसे पाण्याचा हबका द्यायचा आहे आणि साईडनी तेल सोडायचे आहे। या पद्धतीमुळे थालीपीठी वरच्या साईडनी वाफरले जातात आणि खालच्या साईडनी खरपूस असे भाजले जातात। आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचे आहे। तर ते थालीपीठ रेडी होत आहे, भाजत आहे, तोपर्यंत आपण दुसरे थालीपीठ थापून घेणार आहोत। तर आपल्याला थालीपीठ हे मीडियम टू लो गॅसवरतीच भाजायचे आहे। भाजण्यावरती पण थालीपीठ हे टेस्टी असे लागतात। मीडियम टू लो गॅस ठेवला तरच थालीपीठ हे छान खमंग असे खुसखुशीत असे लागतात। तर त्यामुळे मी इथे मीडियम टू लो गॅस ठेवलेला आहे। तर पाहू शकता वरच्या साईडनी छानपैकी वाफरले गेले आहे आणि खालच्या साईडनी खरपूस असे भाजले गेलेले आहेत। तर असेच आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर मी या थालीपीठची उलट बाजू करत आहे आणि खालच्या साईडनी पण आपण भाजून घेत आहे।
तर थालीपीठ हे एका साईडनी पण बरेच जण भाजतात, काही प्रॉब्लेम नाही, तसे पण खूप छान लागतात. पण मी आज येथे दोन्ही साईडनी पण भाजून घेत आहे. तर पाहू शकता मस्तपैकी थालीपीठ आपले रेडी झालेले आहे. खरपूस असे हे भाजले गेलेले आहेत आणि अशाच प्रकारामध्ये मी सर्व थालीपीठ थापून आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत. तर सर्व थालीपीठ आपले रेडी झालेले आहे. पाहू शकता खरपूस असे भाजले गेलेले आहेत. चला मग आता आपण हे थालीपीठ सर्व करूया. तर पाहू शकता पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल की किती खरपूस आणि टेस्टी असे वाटत आहेत हे थालीपीठ. तर आपण हे थालीपीठ दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी आणि लोणच्यासोबत सर्व करू शकता. अगदीच सकाळी मुलांना डब्यासाठी, टिफिनसाठी आणि सकाळी लंचसाठी, डिनरसाठी तुम्ही हे थालीपीठ नक्की बनवून खाऊ शकता. खूप हेल्दी रेसिपी आहे, टेस्टी रेसिपी आहे आणि जुनी पारंपरिक रेसिपी आहे. आणि चिगूळ ही भाजी अतिशय शरीराला थंडावा देणारी भाजी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या थालीपीठची रेसिपी तुम्ही नक्की बनवून खा. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.